नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. सो आज आपला रेकीचा डे 3 आहे. जसं की डे 1 मध्ये आपण काय शिकलो, तर स्वतःचं शुद्धीकरण, स्वयंशुद्धीकरण, फॉरगिव्ह फॉरगेट का महत्वाचं आहे आपल्यासाठी. त्याचबरोबर होपोनोपोनो प्रेयर, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये किती, काय म्हणतात बरं बरं म्हणता येईल बरं त्याला, किती मॅटर करतात. सो याबद्दल आपण जाणून घेतलं. त्यानंतर डे 2 मध्ये आपण शिकलो की आपलं लाईफ पर्पज काय आहे. मग लाईफ पर्पज जाणून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या जीवनामध्ये जो काही हा वेळ दिलेला आहे परमेश्वराने, सो त्याच्या प्रती आभार विधी मानायचा आहे. आणि डॉक्टर मिकाऊस यांनी जी 5 प्रिन्सिपल्स आपल्याला दिलेली आहेत, ती रोज थोडी थोडी आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपण डे 2 ला रेकी म्हणजे काय, त्याचबरोबर रेकीचे काही समज गैरसमज, या सगळ्या गोष्टी आपण आता शिकून झालेलो आहोत. आजचा आपला टॉपिक असणार आहे की रेकी रेकी करतोय, पण रेकीचा शोध नक्की लावला कोणी. ओके. कारण त्या व्यक्तीचा जर आपण इथे उल्लेख केला नाही, तर आपल्या या कोर्सला काहीच अर्थ उरणार नाही. त्यामुळे ज्यांनी ही रेकी आपल्यापर्यंत पोहोचवली, आणली, त्या व्यक्तीबद्दल आपण पहिल्यांदा ग्रॅटिट्यूडच्या भावनेमध्ये राहूया, थँकफुलच्या भावनेमध्ये राहूया. ठीक आहे. चला आता आपण पुढे चालू करूया. एकच मिनिट, फक्त एक मिनिट द्या मला. काय आहे, हा चालेल. हो, चालेल चालेल. सॉरी. चला आपण सुरू करूया. येस. तो या इमेजमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत, ते आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिका उसी. मी रेकॉर्डिंग स्टार्ट केलंय का, कोणीतरी मला सांगा प्लीज. इथे मला दिसत नाहीये. रेकॉर्डिंग माझं सुरू आहे का, कोणीतरी मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा. येस, थँक्यू थँक्यू सो मच. हां. सो हे आहेत रेकीचे फाउंडर डॉक्टर मिकाऊ उसी. जसं की आपण जाणून घेतलं, रेकी काय आहे, तर रेकी ही एक उपचार पद्धती आहे, नैसर्गिक उपचार पद्धती आहे, ज्याचा शोध जपानमध्ये लागला. त्याआधी आपल्या भारतामध्ये सुद्धा अथर्व वेदामध्ये याचा उल्लेख आहे की हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती. त्यानंतर ही रिनोव्हेशन करण्यात आली जपानमध्ये, वेगळ्या नावाने, रेकीच्या नावाने. मग जपानचे आध्यात्मिक गुरु, जे आता या इमेजमध्ये तुम्हाला दिसत आहेत, डॉक्टर मिकाऊ उसी, यांनी 1922 साली या विद्येचा शोध लावला. आणि याला युनिव्हर्सल लाईफ फोर्स एनर्जी असं नाव दिलं. युनिव्हर्सल का, तर आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये ती आहे आणि तिचा उपयोग कोणीही करू शकतो. सो जपानमधील जे माउंट कुरामा पर्वत आहे, इथे तुम्ही बघू शकता, या पर्वतावर जाऊन, या डोंगरावर जाऊन त्यांनी 21 दिवस तपश्चर्या केली, साधना केली. आणि अन्न जल काही न घेता त्यांनी ही 21 दिवस हा उपवास केलेला आहे, साधना केलेली आहे. आणि त्यानंतर शेवटच्या दिवशी, म्हणजे 22व्या दिवशी, ध्यानाच्या दिवशी, त्यांना आध्यात्मिक जागृती झाली. आणि त्यामध्ये त्यांना ही रेकी ऊर्जा जाणवली. त्यांनी त्याचा स्वतःवर उपचार केला, अनेक लोकांवर उपचार केला. त्याचा अनुभव सगळ्यांना यायला लागला. आणि या ऊर्जेने, या नैसर्गिक ऊर्जेने सगळे आजार बरे होऊ शकतात, याचा त्यांनी शोध लावला. आता बघा, आपल्याकडे जे काही स्किल आहे, नॉलेज आहे, ते आपल्यापर्यंतच राहिलं सीमित, तर त्याचा पुढच्या पिढीला उपयोग होऊ शकत नाही. आणि म्हणूनच डॉक्टर मिकाऊ उसू यांनी काय केलं, रेकीचा विकास व्हावा म्हणून त्यांनी ही उपचार पद्धती, ही तंत्रे विकसित केली आणि इतरांना शिकवायला सुरुवात केली. मग पुढे जाऊन त्यांचे शिष्य, जसे की आता इथे मी तुम्हाला दाखवते, पुढे जाऊन त्यांचे शिष्य डॉक्टर चिरोजी हयाशी हे जपानमधील नौदलात डॉक्टरी करत होते. सो त्यांनी रेकीचं ग्रँड मास्टर घेतलं. आणि त्यानंतर हवायो टकाटा या मॅडम ज्या आहेत, सो त्यांनी चिरोजी हयाशी यांच्याकडून रेकीचं ग्रँड मास्टर पद घेतलं. आता या लेडीज बद्दल, या ज्या मॅडम आहेत रेकी ग्रँड मास्टर, त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगते थोडक्यात. की बघा, पूर्वीच्या काळी कॅन्सर असा आजार ऐकला तर आपल्याला किती वाईट वाटायचं, अरे हा माणूस आता गेल्यातच जमा. बरोबर ना. पण आता टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स झालेली आहे. आणि त्यामुळे कुठलेही भयानक आजार कंट्रोल करता येतात. पण त्या काळी असा आजार म्हटल्याबरोबर ती व्यक्ती गेल्यातच जमा असं समजलं जायचं. आणि मग
त्यांच्याकडे जी काही मेडिकल ट्रीटमेंट त्यांना मिळत होती तुटपुंजी स्वरूपात, कारण ते ज्या मॅडम होत्या त्या फायनान्शियली एवढ्या स्ट्रॉंग नव्हत्या. सो त्या मेडिकल ट्रीटमेंट बरोबरच त्यांनी रेकीचं हिलिंग स्वतःवर सुरू केलं. जेव्हा त्यांनी डॉक्टर चिरोजी हयाशी यांच्याकडून हे या विद्येबद्दल जाणून घेतलं, मग त्यांनी स्वतःवर रेकीचं हिलिंग चालू केलं. त्यांच्याकडे जाऊन रेग्युलर त्या जात होत्या, हिलिंग घेत होत्या आणि त्यानंतर त्यांच्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल होऊ लागले. त्यांनी कॅन्सर सारख्या आजाराला माघार घ्यायला लावलं आणि मग त्या वयाच्या 80 वर्षापर्यंत जगले. सो बघा, रेकी किती गोष्टींवर उपयुक्त आहे. आपला कुठलाही आजार हील होण्यासाठी बरी करण्यासाठी रेकी मदत करते. बट जर तुम्ही म्हणाल कॅन्सरसारखा आजार बरा होऊ शकतो, पण त्याला सुद्धा स्टेज महत्वाचे आहे. तुम्ही फर्स्ट स्टेजला आहात, सेकंड स्टेजला आहात आणि मग रेकीचं हिलिंग घेताय, तर तुम्हाला त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळतील. पण तुम्ही अगदी शेवटच्या टप्प्यात आलेला स्टेज 3च्या, तर मात्र म्हणतात ना, तिकडे दवा के बजाय आपको दुआ की जरूरत आहे. मग त्यावेळेला रेकी काम करेल, पण मे बी एवढा इफेक्ट होऊ शकत नाही. बट येस, ऑफकोर्स, आफ्टर ऑल सगळं या परमेश्वराच्या युनिव्हर्सच्या हातात आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी सुद्धा मॅजिक होऊ शकतो. त्यामुळे आपण आस सोडायची नाहीये. ठीक आहे. बट जे खरं आहे ते मी तुम्हाला सांगितलं. आणि त्यांनी त्यानंतर ज्या हवाई ठकाटा मॅडम आहेत त्यांनी रेकी शिकण्याचा निर्णय घेतला. मग डॉक्टर हयाशी यांच्याकडून त्यांनी रेकीचं शिक्षण घेतलं. त्या पहिल्या रेकीच्या महिला ग्रँड मास्टर होत्या लेडीजमध्ये. मग त्यांनी त्यांच्यासारखे जवळजवळ 23 रेकीचे ग्रँड मास्टर तयार केले आणि त्यानंतर त्यांच्याच कुठल्या तरी एखाद्या शिष्याकडून ती रेकी आपल्याकडे आली आणि मग ती इकडे फेमस झाली. सो असा आहे रेकीचा इतिहास. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? ओके. आता आपण पुढे जाऊया. रिलेशनशिप हील करण्यासाठी रेकी काम करते का? हो, येस. जर एखाद्या व्यक्तीमध्ये काही मतभेद झाले असतील, आता नुसते तुमचे जवळचेच रिलेशनशिप असतील असं नाही. आता बघा, प्रत्येक ऑफिसमध्ये काही ना काहीतरी पॉलिटिक्स चालू असतं, बरोबर ना? त्याला काय म्हणतात, सिक्रेट एनिमीज. मग हे सिक्रेट एनिमीज सगळ्या ऑफिसमध्ये असतात, की आपल्याशी बोलणार एक आणि आपली पाठ वळताच आपल्याबद्दल काहीतरी गॉसिपिंग चालू असतं आणि त्यानंतर मग कुठेतरी प्रमोशन आपलं स्टक होतं. मग अशा वेळेला जिथे कुठेतरी आपल्याला आपल्या जीवनामध्ये ग्रोथ हवी आहे, ती ग्रोथ मिळत नसेल तर का, तर रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम झालेले आहेत. मग हे रिलेशनशिप केवळ हजबंड वाईफ मध्ये नाही, तर प्रत्येक रिलेशनशिप, तुमचे बहीण भावाचे, तुमचे बॉसचे, एम्प्लॉईचे, म्हणजे प्रत्येक रिलेशनशिप हील करण्यासाठी रेकी तुम्हाला सपोर्ट करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. सो रेकीचं हिलिंग केल्यानंतर आपले रिलेशनशिप इतर लोकांबरोबर चांगले व्हायला लागतात, सुसंवाद वाढायला लागतो. समोरचा माणूस जो आपल्याला आधी जज करत असतो, त्यानंतर त्याचे निर्णय बदलायला सुरुवात होतात. ठीक आहे. आता पुढे बघूया आपण. स्टुडंटला रेकी हेल्प करते का? येस, ऑफकोर्स. आजपर्यंत मी जवळजवळ 4-5 स्टुडंटच्या बॅच घेतलेल्या आहेत, कारण वेळेच्या अभावी मला जास्त त्या बॅच घेता येत नाही. पण मी स्टुडंटच्या बॅच घेतलेल्या आहेत, रेकीच्या असतील, एंजलच्या असतील. मग रेकी तिथे सपोर्ट करते का? येस, डेफिनेटली रेकी सपोर्ट करते. आता रेकी इथे काय काम करते? तुम्ही म्हणाल, मॅडम माझा मुलगा अभ्यासच करत नाही, 40% मार्क्स आलेले आहेत, तर रेकी काम करेल का? नाही. कारण देहरी खाटल्यावर असं कुठलीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. बट येस, डेफिनेटली जिथे तुम्ही एफर्ट्स टाकता तिकडे तुमचं लक फॅक्टर काम करणं गरजेचं आहे. राईट? मग तुम्ही एफर्ट्स टाकताय, तुमचा मुलगा अभ्यास करतोय किंवा थोडाफार आता अभ्यासामध्ये टंगळमंगळ करतोय, बाकी एव्हरेज आहे, ओके आहे, तिथे त्याचे पर्सेंटेज वाढू शकतात. त्याचं कॉन्सन्ट्रेशन होतं, तो अभ्यास करायला लागतो आणि त्यानंतर मग याचा इफेक्ट असा होतो की त्याच्या एज्युकेशनमध्ये, त्याच्या पर्सेंटेजमध्ये तुम्हाला ती ग्रोथ बघायला मिळते. सो येस, डेफिनेटली रेकी विद्यार्थ्यांवर काम करते. आणखीन कुठे काम करते? तर सपोज त्यांची एक्झाम असेल. आता एक्झामच्या वेळेला आपल्याला स्वतःला सुद्धा माहिती आहे, कारण स्वतः आपण ते स्वअनुभव घेतलेले आहेत, की एक्झाम असली की पोटात गोळा येतो अक्षरशः. भीती वाटते. अभ्यास झालेला असतो, पण तरी सुद्धा हातपाय थंडगार पडतात, भीती वाटते. अरे बापरे, आता काय होणार, काय होणार? कुठले सुपरवायझर आपल्या समोर येणार? मग अशा वेळेला त्यांचा अभ्यास झालेला आहे, पण एक भीती आहे मनामध्ये, एक फोबिया आहे, एन्झायटी आहे. सो त्यावर सुद्धा रेकी काम करते.
तुम्ही तुमच्या मुलाला रेकीचं हिलिंग द्यायचं आहे. त्यांच्या पेनला द्यायचं आहे हिलिंग, त्यांना स्वतःला हिलिंग द्यायचं आहे. मग काय होणार आहे, तिकडची जी परिस्थिती वाईट असेल मे बी, किंवा सुपरवायझर कुठे स्ट्रिक्ट असेल, किंवा कॉपी कोणीतरी वेगळ्या व्यक्तीने केलेली असते आणि नाव समोरच्या व्यक्तीवर टाकलं जातं. सो असा जो प्रकार आहे ते थांबले जातात आणि तुमचा मुलगा तिथे प्रोटेक्ट होतो आणि अगदी शांत डोक्याने चित्ताने तो त्याचा पेपर लिहू शकतो. सो येस, डेफिनेटली रेकी इथे काम करते का? रेकी 100% इथे काम करते. तुमच्या मुलाला आता या एक्झाममध्ये, मध्ये फायनल एक्झाममध्ये सपोज 80% मिळालेले आहेत. सो तिथे तुम्ही रेकीच्या माध्यमातून, रेकीचं त्याला रोज हिलिंग देऊन त्याचे पर्सेंटेज वाढवू शकता. त्याच्यामध्ये 10 ते 15% वाढ तुम्हाला नक्की मिळते. त्याचबरोबर आपण विजन बोर्ड करत असतो. त्या विजन बोर्डला आपण रेकीच्या माध्यमातून हिलिंग करत असतो लेवल 2 मध्ये. सो तिथे आपल्याला बरेच रिझल्ट बघायला मिळतात. इथपर्यंत क्लिअर असेल तर एक थंब दाखवा सगळ्यांनी. येस. थँक्यू, थँक्यू सो मच. पुढे बघूया आपण. आता रेकी हेल्प्स टू सक्सेस इन बिझनेस. आता माझ्याकडे बरेच बिझनेसवाले पण लोक माझे स्टुडंट आहेत, जॉब करणारे पण आहेत, प्रोफेशनल पण आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही इंजिनियर्स आहेत, IT फील्डमध्ये आहेत, असे बरेच बरेच आहेत. मग आता बिझनेससाठी रेकी सपोर्ट करते का? येस, डेफिनेटली करते. जसं की आपल्याला दृष्ट लागते, माणसाला दृष्ट लागते, तशीच आपल्या घराला दृष्ट लागते का? हो, येस लागते. आपल्या बिझनेसला दृष्ट लागते का? येस लागते. मग अशा वेळेला रेकी तिथे सपोर्ट करते का? येस, डेफिनेटली रेकी सपोर्ट करते. आपला मध्येच खूप छान बिझनेस चाललेला असतो, पण मध्येच काहीतरी इश्यू होतात आणि बिझनेस अगदी डबघाईला येतो. कुठेतरी अप्स अँड डाऊन्स त्या बिझनेसमध्ये चालू होतात. तिथे रेकी सपोर्ट करते का आपल्याला? डेफिनेटली रेकी सपोर्ट इट. आपल्याला त्या बिझनेसच्या जागेला तुम्हाला रेकीचं हिलिंग द्यायचंय. जर एखादा व्यक्ती तुमच्याकडे आला, असं असं बाबा आहे माझ्या बाबतीत, की माझा बिझनेस चालत नाहीये आणि तो व्यक्ती तुमच्यापासून फार लांब आहे, तुम्हाला तिकडे जाणं शक्य नाहीये, तर तुम्ही रेकी सेकंड लेवल करून डिस्टन्सने त्याच्या बिझनेसला हिलिंग देऊ शकता. ओके. डिस्टन्समध्ये काही सिम्बॉल्स वापरले जातात रेकी लेवल 2 आणि 3 मध्ये, ऍडव्हान्स्ड लेवलमध्ये. आणि त्यानंतर त्या सिम्बॉलच्या साहाय्याने दूरवर असणाऱ्या लोकांना, जसं की कोणी व्यक्ती आहे अमेरिकेला आहे, आता माझे अमेरिकेचे पण काही स्टुडंट आहेत. सो त्या लोकांना, त्याचबरोबर ज्या व्यक्ती म्हणजे तुमचे रिलेटिव्ह किंवा तुमची मुलं शिक्षणासाठी बाहेरगावी आहेत, मग त्यांना जर एखादी अडचण आली तर तुम्ही रेकीचं हिलिंग देऊ शकता का? ऑफकोर्स देऊ शकता. सो रेकी तुमच्या बिझनेसला सुद्धा अपग्रेड करण्यासाठी, इन्हेन्स करण्यासाठी, वाढवण्यासाठी मदत करते. त्याचबरोबर रेकी तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सपोर्ट करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे असेल तर मला पुढे सांगा, म्हणजे मी पुढे जाते. चल, थँक्यू सो मच. आता आपण चक्रांबद्दल माहिती घेणार आहोत, पण त्याआधी मी चक्रा सांगते, नावं सांगते, ती तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. आणि एक 5-5 लाईन सोडा. 3-4 किंवा 5 लाईन सोडा. ठीक आहे. थोडंसं पाणी पिऊन घेते. या चक्रांची नावं तुम्ही लिहून घ्या. मराठीमध्ये लिहा. सहस्त्रार चक्र. पहिला आहे सहस्त्रार चक्र. दुसरं आहे आज्ञा चक्र, म्हणजे थर्ड आहे. एकच मिनिट तुम्हाला मी हे लिहून देते, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. सो हे आहे आपलं सहस्त्रार चक्र. मी फक्त नाव लिहिते, इनिशियल. हे आहे आपलं आज्ञा चक्र. हे आहे आपलं विशुद्ध चक्र, किंवा त्याला थ्रोट चक्र म्हणतात. हे आहे आपलं अनाथ चक्र, किंवा त्याला हार्ट चक्र असं म्हणतात, ते आपल्या हार्ट जवळ असतं म्हणून. देन हे आहे आपलं मणिपूर चक्र. त्याचा रंग आहे येलो. मणिपूर चक्र. त्यानंतर हे आहे ऑरेंज कलरचं स्वादिष्टान चक्र. स्वादिष्टान हे लिहून घ्या तुम्ही. सगळ्यात शेवटी आहे आपलं मूलाधार चक्र. चल, ही नावं लिहून घ्या बरं सगळ्यांनी.
ओके, झालं का लिहून सगळ्यांचं? कारण आता हे जाईल मग. येस, क्लिअर. हा, मला कोणीतरी एक थंब दाखव म्हणजे मला कळेल की तुमचं झालेलं आहे लिहून. ओके. चलो आता आपण पुढे जाऊया. सो पहिलं चक्र आहे आपलं सहस्त्रार चक्र. आता तुमचं सहस्त्रार चक्र. आता बघा, हे चक्र म्हणजे काय पहिलं आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. मी आता हे चेंज करते. चक्र म्हणजे काय त्याबद्दल आपण जाणून घेऊया. की आपल्या शरीरामध्ये जवळजवळ 114 चक्र आहेत, छोटे मोठे. त्यातले महत्वाचे चक्र कुठले आहेत? 7. आता हे चक्र आपल्या शरीरामध्ये कार्य करतात कशाच्या स्वरूपात? एनर्जीच्या स्वरूपात, ऊर्जेच्या स्वरूपात. पण ते आपल्या डोळ्यांनी दिसतात का? तर नाही. तुम्ही त्याचे एक्सरे काढू शकता. एक्सरे काढल्यानंतर तुम्ही डॉक्टरांना नाही विचारू शकत की हे चक्र मला दाखवा. कारण हे ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्य करतात. ओके. आणि आता कार्य करतात तर कसं कार्य करतात त्याबद्दल आपण जाणून घेऊया. थोडक्यात एक तुम्हाला माहिती देते म्हणजे तुम्हाला कळेल की खरोखरच आपल्या शरीरात चक्र आहे. रात्री झोपल्यानंतर अचानक कोणाच्या पायामध्ये गोळा येतो किंवा हाताला मुंग्या येतात. येतात ना? तो गोळा आल्यानंतर तो फिरताना, मुवमेंट होताना आपल्याला कळते की नाही कळत? की आता इथे आला होता रे बापरे, आता खाली 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 जातोय. आणि जसा तो जातो तसा तशा आपल्याला भयंकर असंख्य वेदना होतात. म्हणजेच काय? की हे चक्र ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये कार्य करत असतात. इथपर्यंत क्लिअर आहे? आता या चक्रांवरच आपलं सगळं जीवन अवलंबून आहे. आता चक्रांवर कसं बरं जीवन अवलंबून आहे त्याबद्दल जाणूया. आपल्या आताचं वर्तमान काळामध्ये आपण जे काही आयुष्य जगतोय हे आपल्याला आपल्या चक्राशी रिलेट आहे. ज्या ज्या लोकांचे हे चक्र बॅलन्स आहेत त्यांच्या जीवनामध्ये खूप छान सुरळीत असं सगळं चालू आहे. पण ज्यांच्या आयुष्यामध्ये, ज्यांच्या जीवनामध्ये हे चक्र ब्लॉक झालेले आहेत, त्यांच्या जीवनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. आणि म्हणूनच आपल्या जीवनामध्ये काहीतरी अडचणी, ब्लॉकेजेस निर्माण होत आहेत. सो बघा, काही मुलांचे सुद्धा हे चक्र विकसित होत नाही आणि मग आपण त्यांना काय म्हणतो? की कुठेतरी मतिमंद मुलं वगैरे असतात. का? तर त्यांचे चक्र प्रॉपर विकसित होत नाही. कुठेतरी ब्लॉकेज क्रिएट होतात आणि ब्लॉकेज क्रिएट झाल्यामुळे त्यांची विचार करण्याची पद्धत एखाद्या परिपक्व पेटल्स ओपन असणाऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे असतात. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ते ब्लॉकेज निर्माण होतं. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आणि त्यासाठी आपल्याला आपल्या या चक्रांवर काम करायचंय. सो मी चक्र लिहायला सांगितले तुम्हाला, त्यांची नावं लिहायला सांगितली. त्याचं कारण हे आहे की तुम्ही आता स्वतःला जज करणार आहात की तुमचं कुठलं चक्र बॅलन्स आहे की नाही. त्यातलं नंबर 1 जे आता मी तुम्हाला सांगणार आहे, सहस्त्रार चक्र. हे मॅक्झिमम कोणाचंच बॅलन्स नसतं. ते फक्त सिद्ध पुरुषांचंच बॅलन्स असतं. ठीक आहे, सिद्ध पुरुषांचं. त्यामुळे आपण ते सोडून आपण खालचे चक्र बघणार आहोत. आता पहिली आपण माहिती घेणार आहोत पहिल्या चक्राची, सहस्त्रार चक्र. ठीक आहे. सो हे आहे आपलं सहस्रार चक्र. इकडे लक्ष द्या आता सगळ्यांनी. हे आहे आपलं सहस्रार चक्र पहिलं. क्राऊन चक्र ज्याला म्हणतात, जे आपल्या डोक्याच्या इथे वर असतं. ब्राह्मण लोक जिथे शेंडी बांधतात तिथे ते चक्र असतं. त्याचा रंग आहे पर्पल. सो राईट डाऊन. त्याचा रंग आहे जांभळा, पर्पल. आता हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्हेट असेल तर, किंवा बॅलन्स असेल तर काय होतं त्याबद्दल आपण जाणून घेऊया. बघा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी आपण लहान असल्यापासून म्हणजेच आपल्याला कळायला लागल्यापासून, एक 7-8 महिन्याचे झाल्यापासून आपले आई वडील आपल्यावर फार छान संस्कार करतात. काय म्हणतात की बाप्पाला नमस्कार करावा. कुठे किंवा जरा कुठे मोठे झाल्यानंतर योग्य प्रार्थना कशी करावी, देवासमोर हात कसे जोडावे आणि मग आपल्या मनापासून देवाला आपल्या मनातलं कसं सांगावं. म्हणजे ह्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याच्यासाठी वेगळं आपल्यावर एफर्ट्स टाकायची गरज आहे का त्यांना? कारण त्या लहानपणापासूनच आपण पाहत आलेलो असतो. आपल्या घरी आपली आजी, आई, वडील, आपल्या घरातल्या थोर व्यक्ती या सगळ्या गोष्टी करत असतात. बरोबर ना? पण ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म नावाचं काही वस्तूच नाही, नास्तिक आहेत सगळे. सो त्या घरातल्या व्यक्तींचं हे सहस्रार चक्र जागृत असेल का? नाही. किंवा घरातले इतर व्यक्ती करतात, पण मला देवाचं काहीच करण्याचे इंटरेस्ट नाही वाटत आहे.
इच्छाच होत नाही देवाला नमस्कार करण्याची किंवा देवाची पूजा करण्याची. आता देव काय म्हणत नाही आपल्याला की एक एक तास 2-2 तास माझी पूजा करा रे, मी तुला भरपूर सगळं काही देईन. तो काही म्हणत नाही. देव काय म्हणतो, पहिलं तुमचं कर्म करा, वेळ मिळाला तर माझी पूजा करा, मला हात जोडा बस. पण ग्रॅटिट्यूड म्हणून, कृतज्ञता म्हणून आपण देवाला ऍटलिस्ट दिवसातून एकदा 2 ते 3 मिनिटं किंवा कमी जास्तीत जास्त 5 मिनिटं जर त्याची पूजा केली तर काय बिघडणार आहे का? पण हे कोण करतात? ज्यांचं हे सहस्त्रार चक्र जागृत असतं, बॅलन्स असतं, तीच लोक न कळतपणे देवाची पूजा करतात. त्यांच्या घरी अध्यात्म पण नाहीये, आई वडील काहीच करत नाही, पण मुलगा किंवा मुलीला प्रचंड वेड असतं अध्यात्माचं. हे का बरं? कारण हे त्याने त्याच्या पास्टमधून आणलेलं असतं आणि पास्ट मेमरीज कुठेतरी आपल्या अजून थोड्याफार ऍक्टिव्हेट असतात आणि त्यामुळे कळत नकळत आपला मुलगा किंवा मुलगी देवाप्रती तिला प्रेम असतं, आस्था असते. ठीक आहे. तशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये सगळे नॉनव्हेज खाणार आहेत. पण तुमचा मुलगा त्याला माहित पण नाही नॉनव्हेज काय असतं. तो तिकडे जातही नाही, पाहतही नाही. का असं होतं बरं? कारण पास्ट लाईफ मधून तो काहीतरी घेऊन आलेला असतो. मे बी पास्ट लाईफ मध्ये त्याचा एखाद्या ब्राह्मण कुळामध्ये जन्म झालेला असेल आणि त्यामुळे या जन्मामध्ये सुद्धा त्याला इच्छा होत नाही ते खायची. ठीक आहे. सो असं आहे. मग हे आपलं जेव्हा सहस्रार चक्र जागृत असतं तेव्हा आपल्याला अध्यात्माची आवड असते. त्यानंतर क्लिअरिटी येते. जर तुमचं ते बॅलन्स असेल तर क्लिअरिटी येणार. पण जर तुमचं बॅलन्सच नसेल ते चक्र, तर जीवनाप्रती प्रती तुम्हाला काहीच क्लिअरिटी येणार नाही. काय करावं, काय करू नये असं काहीच वाटणार नाही. आणि त्यासाठी आपलं हे चक्र बरं आता सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. काही लिहून घेऊ नका. मी सांगते तेव्हाच लिहा. सो त्यासाठी तुमचं हे चक्र बॅलन्स होणं गरजेचं आहे. फक्त आता तुम्ही एवढंच लिहा, माझं हे चक्र बॅलन्स आहे का? येस ऑर नो मध्ये लिहा. राईट डाऊन येस ऑर नो. मनापासून मनापासून. कारण इथे तुम्हाला कोणीच जज करणार नाही, इथे तुम्ही स्वतःच स्वतःला जज करणार. हे चक्र जर इम्बॅलन्स असेल तर प्रचंड निगेटिव्हिटी असते तुमच्यामध्ये. विचार सैरभैर होतात, काहीच करायची इच्छा होत नाही, निगेटिव्हिटीकडे जास्त कल जातो तुमचा. ओके. क्लिअरिटी येत नाही की मला नक्की काय करायचं माझ्या जीवनामध्ये. अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. जर हे चक्र तुमचं ब्लॉक असेल तर. आता पुढे जाऊया. दुसरं चक्र आहे आपलं. मी स्लाइड चेंज करू का? बरं ठीक आहे. दुसरं चक्र आहे आपलं थर्ड आय चक्र. याला म्हणतात थर्ड आय चक्र किंवा आज्ञा चक्र. जे आपल्या 2 आयब्रोंच्या थोडंसं वर असतं. जिथे आपण टिकली लावतो किंवा टीका लावतो तिथे. आणि म्हणूनच लेडीजला सांगितलं जातं की टिकली लावायची. का? तर हे आपलं भाग्य आहे आणि आपलं भाग्य कधी रिकामं नसावं. आणि म्हणूनच इथे टिकली लावली जाते किंवा कुंकू लावलं जातं. त्यामुळे आपलं थर्ड आय ऍक्टिव्हेट होण्यासाठी मदत होते. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. जे आपलं आज्ञाचक्र आहे, ज्याचा रंग आहे ब्ल्यू, 2 आयब्रोंच्या मध्ये. आता ज्यांचं आज्ञाचक्र ऍक्टिव्हेट आहे, त्या व्यक्ती कशा असतात? एकतर ब्लॉक असेल तर आपण बघूया आधी. ब्लॉक असेल आज्ञाचक्र तर त्या व्यक्ती कशा असतात? इंट्युशनचा अभाव, म्हणजे भविष्यात घडणाऱ्या घटना तेवढा त्यांना सेन्स लागत नाही. आणि काही व्यक्तींना इंट्युशन पॉवर फार स्ट्रॉंग असते, की पुढे काहीतरी वाईट घडणार आहे किंवा पुढे काहीतरी चांगलं घडणार आहे. सो याच्याबद्दल काहीतरी सेन्स त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागतो आधीच. ओके. सो याचा अर्थ ज्यांना इंट्युशन्स येतात त्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेट आहे. ज्यांना इंट्युशन्स येत नाही त्यांचं हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. आणखी काय होतं या चक्रामुळे? हे चक्र ज्यांचं ऍक्टिव्हेट असतं त्या व्यक्ती क्लिअर कट, मुंहफट तोंडावर बोलणारे असतात. मागे एक, तोंडावर एक, सॉरी, मागे एक आणि तोंडावर एक असं नाही. जे काही असेल ते फेस टू फेस. काही व्यक्ती आपल्यापैकी अशा असतात की तोंडावर हाजी हाजी आणि आपण जशी आपली पाठ वळते आपल्याबद्दल गॉसिपिंग चालू होतं. तर ह्या व्यक्ती तशा नसतात. एखाद्याला जज करायचं असेल तर दुसऱ्या कुठल्या तरी थर्ड व्यक्तीने मला फलाना फलाना सांगितलंय, या व्यक्तीपासून दूर राहा, म्हणून त्या ऐकणार नाही. त्या पहिले स्वतः जज करणार त्या व्यक्तीला आणि त्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणार. ओके. सो बघा तुमचा स्वभाव याच्यापैकी कुठला आहे. जर असेल तर ठीक आहे. तुमच्यामध्ये हे तुमचं जो चक्र आहे तो थोड्याफार प्रमाणात ऍक्टिव्हेट आहे. ओके. त्यानंतर जर तुमचं थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट असेल
तर तुम्हाला इंट्युशन्स पॉवर यायला लागतात. भविष्यात घडणाऱ्या घटना, गोष्टी तुम्हाला हळूहळू कळतात. आणि लेडीजमध्ये ही पॉवर जास्त ऍक्टिव्हेट असते. त्यामुळे एखादा व्यक्ती, एखादा पुरुष किंवा एखादा कोणी ज्या पुरुषाला किंवा ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही, अनोळखी व्यक्ती असेल, तो आपल्याशी कुठल्या इंटेन्शनने बोलतोय त्याच्या एका शब्दाने त्यांना त्या कळतं, त्यांना तो सेन्स कळतो. सो लेडीजमध्ये ही इंट्युशन पॉवर जास्त असते. जर तुम्हाला मायग्रेन, सायनस किंवा झोप न लागणं असा प्रॉब्लेम असेल तर समजून जायचं की तुमचं हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. सो ही सगळी त्याची वैशिष्ट्ये आहेत. लिहून घ्या तुम्ही. आणि तुम्ही हे करा, तुम्हाला स्वतःलाच मार्क्स द्या, येस की नो. आणि सपोज थोडं थोडं दोघांपैकी गुण आहेत तर 50-50 करून टाका. या व्यक्तींमध्ये बुद्धिमत्ता असणार जर ते हे असेल, ऍक्टिव्हेट असेल तर. त्यानंतर काम करायला यांना आवडणार. आणि जर नसेल तर सतत कन्फ्यूज माइंड, काय करावं काय करावं असं, सतत कन्फ्यूज माइंड. अभ्यासामध्ये आवड नसणार, मग समजायचं की आज्ञाचक्र कुठेतरी ब्लॉक झालेला आहे. ज्या ज्या मुलांचा आज्ञाचक्र ब्लॉक असतो त्यांना अभ्यासामध्ये जराही रस नसतो. आई कितीही मागे लागली तरी आईसमोर थोडा वेळ नाटक करणार, बुक ओपन करण्याचं, पाठ फिरताच मोबाईल चालतो. म्हणजेच काय, तर आज्ञाचक्र कुठेतरी ब्लॉक झालेला आहे. ओके, पुढचं चक्र आपण बघूया. विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र. एकच मिनिट मी थोडंसं पाणी पिऊन घेते. थ्रोट चक्र. बरं, त्याच्या आधी तुमचं थर्ड आय चक्र किती ऍक्टिव्हेट आहे ते तुम्ही नोट डाऊन करा. आपण नंतर बघूया. आता आपण येऊया थ्रोट चक्रावर. हे चक्र असतं आपल्या इथे थ्रोट जवळ, म्हणून याला थ्रोट चक्र किंवा विशुद्ध चक्र असं नाव आहे. आता हे काय करतं चक्र? हे चक्र भावभावना व्यक्त करण्याचं केंद्र आहे. बघा, आपल्यापैकीच कितीतरी व्यक्ती असतात, कितीतरी लेडीज असतात, पटपट बोलतात, व्यक्त होतात. त्यांना चांगलं दिसलं तर चांगलं बोलतात, वाईट वाटलं तर वाईट बोलतात, पण बोलतात. किंवा त्यांच्या मनामध्ये जे काही साठलंय बऱ्याच दिवसापासून, तर ते व्यक्त होतात कुठल्या तरी व्यक्तीजवळ. पण काही अशा व्यक्ती आहेत की त्या व्यक्त होत नाही. म्हणजे मनामध्ये बरंच काही साठलंय, पण ते स्टोअर करून ठेवलंय बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच महिन्यापासून. आणि त्यामुळे काय होतो, त्याचा सगळ्यात मोठा आघात आपल्याला सहन करावा लागतो. त्याचा असा होतो परिणाम, की हे थ्रोट चक्र आपण ओपन न केल्यामुळे, ऍक्टिव्हेट न झाल्यामुळे ते ब्लॉक होतं. आणि ब्लॉक झाल्यामुळे एखाद्या व्यक्तीला थ्रोट कॅन्सर किंवा घशासंबंधी वेगवेगळे आजार होऊ शकतात. त्यामुळे कमी बोलणं हे सुद्धा वाईट, आणि अतिशय बडबड करणं हे सुद्धा वाईट. ओके. पण त्यासाठी आपल्या मनात जे काही साठलंय ते साठवून न ठेवता कुठेतरी त्याला एक आउटलेट देणं गरजेचं आहे. कुठेतरी आपण बोलणं गरजेचं आहे. मग ते बोलणं कोणाशी? तर तुमच्याच मर्जीतल्या, विश्वासातल्या एखाद्या व्यक्तीशी आपल्या मनात जे काही चाललंय ते व्यक्त करणं फार फार गरजेचं आहे. अदरवाईज काय होतं माहितीये ना तुम्हाला? कितीही आध्यात्मिकतेमध्ये हुशार असलेली माणसं शेवट काय करतात? अतिशय वाईट. त्यामुळे कधी कधी असं पण होतं की दुसऱ्यांना ज्ञान शिकवणारे स्वतः त्याचं इम्प्लिमेंट करत नाही. त्याची उदाहरणं आपण बरीच घेतलेली आहेत गेल्या 4-5 वर्षांपासून, की अध्यात्मामधलीच लोक सुसाईड वगैरे करून घेतलेले आहे. म्हणजे त्यांना दुसऱ्यांना वळवता आलं, पण स्वतःकडे ते नॉलेज असून स्वतः त्याचा उपयोग नाही करता आला. मग त्याचा काय फायदा बरं सांगा? सो त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणूनच तुमच्या मनात जे काही चाललेलं आहे ते बोला, व्यक्त व्हा. नाही कोण मिळालं तर एका वहीवर लिहायला सुरुवात करा. आणि त्यानंतर ती पेज फाडून टाका. कारण त्यामुळे काय होईल, कुठेतरी मी व्यक्त झालोय किंवा झालीये याचं एक समाधान तुम्हाला मिळणार आहे. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ज्या व्यक्तींचं हे चक्र ऍक्टिव्हेट असतं त्यांचं बोलणं फार छान असतं. कम्युनिकेशन स्किल किंवा त्यांचं संभाषण कौशल्य फार छान असतं. दुसऱ्यांना आपलं म्हणणं कसं एक्झॅक्टली डिलिव्हर करावं किंवा सांगावं, समजावून सांगावं, त्यांना खूप छान कळतं. बघा, सेल्समध्ये बरीच व्यक्ती असतात,
पण सगळ्या सेल्सचं कन्व्हर्सेशन चांगलं असतं का? नाही. एखाद्याची माती पण विकली जाते, पण एखाद्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. का? कारण त्याच्या आज्ञाचक्रावर कंट्रोल नाही, त्याचा जिभेवर कंट्रोल नाहीये, त्याच्या बोलण्यावर कंट्रोल नाहीये. आणि त्यामुळे या गोष्टी होऊ शकतात. सो हे चक्र जे आहे, विशुद्ध चक्र, ते आपल्या भावभावना व्यक्त करण्याचं केंद्र आहे. आणि म्हणूनच आपल्या भावना बोलणं गरजेचं आहे, व्यक्त करणं गरजेचं आहे. सो इथपर्यंत क्लिअर आहे? याचा मोठा प्रॉब्लेम होतो स्त्रियांना थायरॉइड किंवा घशासंबंधी वेगवेगळे आजार किंवा थ्रोट कॅन्सर. चला पुढे बघूया आता आपण. अनाथ चक्र. एकच मिनिट. अनाथ चक्र याला म्हणतात किंवा हार्ट चक्र म्हणतात. ओ सो सॉरी, एकच मिनिट. आपल्या हार्ट जवळ असणारं हे चक्र, त्याचा रंग आहे ग्रीन, आणि त्याला म्हणतात अनाथ चक्र. प्रेमाचं आणि भावनांचं केंद्र आहे. आपले रिलेशन जज करा. चला आता आता हे तुम्हाला लिहायचं, जज करा. तुमच्या शेजाऱ्यांशी, नातेवाईकांशी, घरातल्यांशी, तुमच्या ऑफिसमधल्या कलींशी तुमचे संबंध कसे आहेत? चांगले आहेत की वाईट आहेत? येस ओर नो? राईट डाऊन. तुमचे रिलेशनशिप जर चांगले नसतील, तर हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. इफ युअर रिलेशनशिप इज नॉट गुड, देन दिस चक्र इज ब्लॉक. आपल्या हृदयाजवळ असतं हे चक्र. कारण हृदयाजवळ तीच माणसं असतात की जी आपल्याला समजून घेतात किंवा आपण त्यांना समजून घेतो. त्यामुळे हे चक्र आपल्या हार्ट जवळ असतं. हे चक्र आपल्याला शिकवतं प्रेम करायला. कारण काही लोकांकडे पैसा खूप असतो, पण त्यांच्याकडे जीवाभावाची जोडलेली माणसं नसतात. आणि त्यामुळे काय होतं, ऐन वेळेला जेव्हा त्यांना माणसांची गरज असते, तेव्हा पैसा ओतून सुद्धा त्यांना ती माणसं जोडता येत नाही. त्यामुळे हे चक्र काय शिकवतं, तर माणसं जोडा. ओके. सो येस, चक्र आपल्याला फोकस करायला शिकवतं माणसांवर, तुमच्या बोलण्यावर. खूप सारा पैसा आहे, पण जीवा म्हणतात ना, जीवाभावाची माणसं तुम्ही जोडलेली नसतील, तर त्या पैशाचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. सो हे चक्र नाती जोडायला, नाती जगायला शिकवतं तुम्हाला. आता तुम्ही हे जज करा, तुमच्यामध्ये होतंय का? अशा व्यक्तींच्या मनात इतरांबद्दल प्रेम असतं. त्यानंतर आदर असतो. त्यानंतर ज्या व्यक्तींचं हे चक्र ब्लॉक झालेलं असतं, त्यांना इतरांबद्दल राग राग असतो. सतत कॉम्पिटिशन करत असतात, की या व्यक्तीचं कसं चांगलं, माझं कसं वाईट. सतत इतरांबरोबर तुलना करत असतात, ईर्ष्या करत असतात, एखाद्याची प्रगती बघवत नाही. सो समजून जायचं, म्हणजेच मनापासून सॅटिस्फाईड नाही. सगळं काही आहे, सुख आहे, समृद्धी आहे, नवरा चांगला आहे, मुलं चांगली आहेत, पण कुठेतरी कंपॅरिझन करणं, जज करणं. माझ्या मुलाला 90% मिळाले, शेजारच्या मुलाला 95% मिळाले. जेलसी, ईर्ष्या. सो येस, त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. काय प्रॉब्लेम आहे? माझ्या मुलाने तेवढाच अभ्यास केला म्हणून त्याला 90% मिळाले. त्याने याच्यापेक्षा जास्त अभ्यास केलेला असेल म्हणून त्याला 95% मिळाले. सो खूप खूप छान छान अभ्यास केला असतो. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शेवटी हे कागदावर दिले जाणारे मार्क्स असतात. आयुष्यामध्ये हे उपयोगी पडतात का हो कुठे? तुमच्यापैकी किती जण असतील, की हे पर्सेंटेजसाठी लढले असतील, एक एक मार्क्ससाठी कुठेतरी हार्डवर्क केलं असेल. पण नंतर कळतं, अरे आपल्या खऱ्या जीवनामध्ये याचा काही उपयोग नाही. इथे प्रॅक्टिकल जीवनामध्ये आपण प्रॅक्टिकल राहण्याचा फार फार प्रभाव पडतो. बरोबर ना? कितीतरी आता बायका आहेत, लेडीज आहेत, की 95, 98 मिळवलेल्या आहेत, पण काही जॉब न करता घरी बसलेल्या आहेत. म्हणजे हे कागदावरचं आहे फक्त. माणसाचं प्रॅक्टिकल नॉलेज, त्याचं डोकं इथे आहे. सो ते नंतर वापरायचं आहे त्याला, की मी कशामध्ये एक्सपर्ट आहे. मग तुमचं हार्डवर्क आणि तुमचं डेस्टिनी बरोबर तुम्हाला तिकडे घेऊन जातं. जिथे तुम्हाला जायचंय तिथेच. मग तुमचं न्यूमरोलॉजी म्हणा, तुमचं वास्तू म्हणा, या सगळ्या गोष्टी आणि तुमचं कर्म, या सगळ्या गोष्टी बरोबर तुम्हाला तिकडे घेऊन जातात. जयश्री मॅडम म्हणतात, मी एमबीए करून घरी बसलीये. येस मॅडम. नो प्रॉब्लेम. पण बघा, जसं मी प्रत्येकाला सांगते, माझ्या स्टुडंटला सगळ्यांना सांगते, की वय हे केवळ नंबर आहे. आपल्या आपल्या मनात आलं ना, तर आपण आपली प्रगती
कधीही करायला सुरुवात करू शकतो, कधी. उलट मला तर असं वाटतं 40 नंतर जास्त लवकर आपलं करिअर चांगलं होतं. कारण तेव्हा आपलं कुटुंबाच्या जबाबदाऱ्या संपलेल्या असतात, मुलांच्या बऱ्यापैकी जबाबदाऱ्या संपलेल्या असतात आणि त्यानंतर आपलं करिअर 40 नंतर चांगलं चालू होतं खऱ्या अर्थाने. सो करायचं असेल, जिद्द असेल, यू कॅन डू एनिथिंग एनी टाइम. कधी कुठल्याही वेळेला करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला कोणी अडवलेलं नाहीये. फक्त इच्छाशक्ती हवी आहे आणि ऍक्शन घेण्याची तयारी हवी आहे. दॅट्स इट. ओके, चला आपण पुढे जाऊया आता. नाही तर आपले हे चक्कर राहून जातील आज. किती वाजले बरं? ओके, चला पुढे बघूया आपण. हार्ट चक्र. सो हे हार्ट चक्र जर तुमचं ब्लॉक असेल तर तुम्हाला हार्ट संबंधी वेगवेगळे आजार निर्माण होणार. जसं की हार्ट अटॅक, हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम, इश्यूज, त्यानंतर श्वसनामध्ये काहीतरी प्रॉब्लेम. सो या सगळ्या गोष्टी हे चक्र ब्लॉक झाल्यामुळे होतात. सो आता तुम्ही जज करा माझं कुठलं चक्र ब्लॉक आहे किंवा माझं कुठलं चक्र ऍक्टिव्हेट आहे. आजकाल तर जन्मलेल्या बाळाला सायलेंट हार्ट अटॅक येतोय. जिम मध्ये मुलं जातात 20-22 वर्षाची, त्यांना हार्ट अटॅक येतोय. म्हणजे विचार करा की आपलं आयुष्य, आपलं राहणीमान, आपली विचारसरणी, त्याचबरोबर आपले चक्रच याचा किती परिणाम होतोय आपल्या सगळ्यांवर. ओके, चला पुढे जाऊया आपण. पुढचं चक्र आहे आपलं हार्ट चक्र झालं. येस, मणिपूर चक्र. आता आपण मणिपूर चक्राला येऊया. कोणाकोणाला असं वाटतं, चिट, मी त्यावेळेला तो निर्णय घेतला असताना तर फार बरं झालं असतं, आज मी राजाची राणी बनून राहिली असती. किती जणांना वाटतं की काश, हे गिल्ट आहे, काश मी तेव्हा तो निर्णय घेतला असता तर माझं आयुष्य काहीतरी वेगळं असतं. येस, बघा काही लोकांनी फार छान प्रामाणिकपणे हँड रेज केलेले आहेत, त्यांना सॅल्यूट. कारण अशी प्रामाणिक माणसं, स्वतःला जज करणारी माणसं कमी असतात. येस. येस, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी अशी एक वेळ येते की काश मी त्यावेळेला असा निर्णय घेतला असता तर माझ्या 4 घरं असती. त्यावेळेला मी आज असा निर्णय घेतला असता तर मी आज एका छान कुटुंबामध्ये गेली असती, बरोबर ना? किंवा मग मी आज त्यावेळेला मी तो निर्णय घेतला असता तर माझा बिझनेस फार छान अपग्रेड झाला असता. येस, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे सल असतं, एक गिल्ट असतं. मग हे काय येतं? तर त्याला कारण आहे आपलं हे चक्र आणि त्या चक्राचं नाव आहे मणिपूर चक्र. हे मणिपूर चक्र कुठे असतं? तर आपल्या नाभीच्या 4 बोटं, राईट डाऊन लिहून घ्या. मणिपूर चक्र. त्याला सोलर प्लेक्सेस चक्र सुद्धा म्हणतात. सोलर प्लेक्सेस चक्र असं सुद्धा म्हणतात. येस, मणिपूर चक्र तुम्हाला पहिल्यांदा दाखवते मी. येलो कलरचं आहे हे मणिपूर चक्र. आपल्या नाभीच्या 4 बोटावर. ज्यांना ज्यांना डिसिजन पॉवर ज्यांची ज्यांची कमी आहे, व्यवहार ज्ञान कमी आहे, कुठल्या वेळेला कुठला डिसिजन घ्यावा हे कळत नाही. त्याचबरोबर ज्यांच्या ज्यांच्याकडे, बघा काही लोकांकडे ना, काही लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर फार स्ट्रॉंग असतो. तुम्ही कधीही काही विचारा, कधी मस्करी पण करा, पण ते आन्सर देताना ना बरोबर सेन्स ऑफ ह्युमर वापरतात त्यांचा. हजरजबाबीपणा. एक्झॅक्ट. एखाद्याने कुचकटपणे जरी त्याला क्वेश्चन विचारला तरी त्याचं उत्तर तो विनोदी प्रवृत्तीने व्यवस्थित त्याला सांगतो. म्हणजे त्याला चपराक बसेल असं पण आणि त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल पण असं पण. म्हणजे हेच जर तुमच्यामध्ये सॉलिड असेल तर समजायचं की तुमचं हे मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट आहे. आता आपण त्याच्यावर विशेष बघूया मणिपूर चक्र. मणिपूर चक्र जे आहे ते आपल्यामधलं एनर्जेटिक केंद्र आहे. त्यामुळे काही बघा लेडीज आता मला इथे दिसतात, चेहऱ्यावर छान स्मित हास्य आहे, ऍक्टिव्ह आहेत. मी सांगितलं लगेच व्हिडिओ ऑन करा तर लगेच व्हिडिओ ऑन करून बसल्यात. मी सांगितलं नोटबुक काढा, पेन काढा, लगेच सगळं रेडी 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 बाबा. म्हणजे काय त्यांच्यामध्ये उत्साह आहे, एनर्जी आहे. सो हे चक्र आपल्या एनर्जीला शो ऑफ करतं की तुम्ही किती उत्साहित आहात. दर महिन्याला मी घर साफसफाई करते, पण ते घर साफसफाई करताना आज सोफा इकडे ठेवून बघूया कसं दिसतोय, आज ही वस्तू इकडे ठेवून बघूया कशी दिसतेय. म्हणजे क्रिएटिव्हिटी सुद्धा आहे माझ्यामध्ये. सो हे चक्र त्यांचे ऍक्टिव्हेट आहे. इतर लोक करतात त्यांच्यापेक्षा थोडंसं हटके काहीतरी करायचं. ओके. सो येस, तुमचं मणिपूर चक्र जर ऍक्टिव्हेट असेल तर तुमच्यामध्ये एनर्जी चांगली असेल. आपल्या संपूर्ण शरीरात शक्तीचा संचार करण्याचं कार्य करतं हे मणिपूर चक्र. तुमच्या लाईफमध्ये जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या लाईफमध्ये मला स्टेबिलिटी मिळावी,
सर येस, डेफिनेटली स्टेबिलिटीसाठी हे कार्य करतं आपलं मणिपूर चक्र. नेम फेम तुम्हाला हवं असेल, ओके, तर तुम्हाला या चक्राला बॅलन्स करावं लागतं. आता हे चक्र ज्यांचं बॅलन्स असतं, तर मी आधीच सांगितलं, त्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य असतं, नेहमी आनंदी प्रवृत्ती असते, आत्मविश्वास भरभरून असतो आणि बोलण्यामध्ये चालण्यामध्ये एक वेगळा कॉन्फिडन्स असतो. तो लिडरशिप त्यांच्यामध्ये चांगली असते. एखादा विचार आपल्याला जर मांडायचा आहे, तो कसा मांडायचा हे त्यांना बरोबर ठाऊक असतं. आणि हे चक्र जर आपलं ब्लॉक असेल, तर आपल्याला आजार कुठले होतात, तर डायबिटीज, डायजेशन यांसारखे आजार होतात. खाल्लेलं पचत नाही आणि वारंवार निगेटिव्ह थॉट्स मनामध्ये येतात. वारंवार काहीतरी निगेटिव्ह विचार करायचा आणि जीवनामध्ये असुरक्षितता वाटतं, की मला कुठेतरी मी सेफ्टी किंवा सुरक्षित फील करत नाही. स्वतःवर प्रेम करत नाही. सो त्यांचं हे चक्र ब्लॉक झालेलं आहे. बघा काही लोक ना जीवनाप्रती फार असे उत्साह नसतो त्यांना. जीवन चाललंय म्हणून चालवायचं, ढकलायचं आयुष्य. कसं तरी आता 60 झालीये, आता 5-6 वर्ष किंवा 10 वर्ष राहिलेत माहित नाही. ते काढायचं म्हणून काढायचं. आणि काही लोक भले कितीही वय वय झालेलं असेल, पण त्यांच्या घरामध्ये एक चैतन्य असतं. ती घरातील थोर व्यक्ती इतर सगळ्या व्यक्तींना म्हणतात ना, एक छान आधार देते, मोटिवेट करते. जसं मी म्हणाली, वारंवार म्हणते, वय मॅटर करत नाही, तुमचे विचार मॅटर करतात. सो अशा प्रवृत्तीची लोक असतात. आता हे तुम्ही जज करा, यापैकी मी किती पर्सेंट पॉझिटिव्ह आहे किंवा माझा कल कुठे आहे, पॉझिटिव्हिटीकडे की निगेटिव्हिटीकडे. सो यू जज युअर सेल्फ, बिकॉज यू आर द बेस्ट अनलायझर ऑफ युअर सेल्फ. चलो नेक्स्ट आपण पुढे जाऊया. आता आपले राहिलेले आहेत स्वादिष्टान चक्र आणि त्यानंतर आपलं राहिलेलं आहे कोणतं, स्वादिष्टान चक्र आणि मूलाधार चक्र. आता मणिपूर चक्र आणि स्वादिष्टान चक्र, मूलाधार चक्र हे 3 चक्र पैशासाठी सुद्धा महत्वाचे आहे. सो आता मी प्रश्न विचारला, पैसा कोणाला हवाय, सगळ्यांचे हँड रेज होणार, न सांगता रेज होणार. कारण पैसा अशी एक वस्तू आहे, त्याचं सोंग करता येत नाही आणि तो आपल्या आयुष्यामध्ये पाहिजेच पाहिजे. बरोबर ना? सो त्यासाठी हे 3 चक्र फार मेजर रोल प्ले करतात. मणिपूर, स्वादिष्टान आणि मूलाधार. ओके. आता बघा, तुम्ही जज करा तुमचं. आता आपण येऊया स्वादिष्टान चक्रावर. स्वादिष्टान चक्र कुठे असतं, तर आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली. त्याचा रंग आहे ऑरेंज. आता पहिले मी त्याची प्रॉब्लेम सांगते, मग आपण बघूया. त्याआधी थोडंसं पाणी पिऊन घेते बरं मी. आज तहान का लागते सारखी. स्क्रीनवर कोणी लाईन मारू नका प्लीज. कोण आहे बरं? मी इथून रिमूव्ह करेन ना तुम्हाला, मग स्क्रीनवर काही लाईन नका ड्रॉ करू. कोण आहे बरं? त्यांना डायरेक्टली रिमूव्ह केलं जाईल. रिमूव्ह केलं तर माझ्या कुठल्याच सेशनला तुम्हाला अटेंड नाही राहता येणार. येस. आता पुढे बघूया आपण. स्वादिष्टान चक्र हे नाभीच्या 4 बोटं खाली असतं, ज्याचा रंग आहे ऑरेंज. ठीक आहे. आता बघा, प्रत्येक स्त्रीला मातृत्वाची देणगी असते, पण काही स्त्रिया ज्या असतात ना, त्या या मातृत्वाच्या देणगीपासून दूर झालेल्या असतात. का बरं? कारण यांच्या या स्वादिष्टान चक्रामध्ये जिथे काय म्हणता येईल बरं आता, गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम काहीतरी क्रिएट होतात. त्याचबरोबर काही लोकांना सेक्शुअल लाईफमध्ये ना मजा येत नाही किंवा सेक्शुअल लाईफमध्ये इंटरेस्ट नसतो त्यांना, की काय हे सेक्शुअल लाईफ म्हणजे काय असतं किंवा काय इंटरेस्ट नसतो त्यांना. त्यांना असं वाटतं, की झालं आपल्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण कराव्या, दॅट्स इट. पण तसं नसतं. सो आपलं हे स्वादिष्टान चक्र जर ब्लॉक असेल, तर संतती निर्मितीचे प्रॉब्लेम क्रिएट होतात. म्हणजे ज्या लोकांना बाळ हवंय त्यांना बाळ राहत नाही. कुठेतरी तुमचं हे गर्भाशयामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात, अडथळे क्रिएट होतात. सेक्शुअल लाईफमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येतात. मासिक पाळी नियमित येत नाही. पीसीओडी, पीसीओएस सारखा प्रॉब्लेम क्रिएट होतो. ओके. सो त्यासाठी मुख्यतः स्त्रियांनी आपलं हे चक्र बॅलन्स करणं फार फार गरजेचं आहे. ज्यांचं हे चक्र बॅलन्स आहेत अशा स्त्रिया कशा असतात बघा, मी सांगते तुम्हाला. अशा स्त्रियांना खूप क्रिएटिव्ह असतात. की मी आता तुम्हाला विचारलं, मॅडम तुम्हाला कुठला 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 छंद आहे,
तर त्या स्त्रिया, ज्या स्त्रिया त्यांचं हे स्वादिष्टान चक्र किंवा सॅक्रल चक्र ऍक्टिव्हेट असतं, त्या म्हणणार, मॅडम मला डान्स पण आवडतो, मी योगा पण करते, मी म्युझिक पण शिकते, मला ते काहीतरी हाताने तोरण वगैरे बनवायला पण फार आवडतं. म्हणजे एका वेळेला मल्टीटास्किंग अशा स्त्रिया, जर त्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेट असेल तर. पण ज्यांचं हे चक्र ऍक्टिव्हेट नसतं, सो अशी लोक स्वतःला एकटं ठेवतात. म्हणजेच माणसांमध्ये मिक्स होत नाहीयेत, किंवा घरी जाण्याची इच्छा होत नाहीये, घरी गेल्यानंतर थोडंसं निगेटिव्ह फील करतात. तो ही लोक अशा पद्धतीची असतात, जी निगेटिव्ह असतात, ज्यांचं हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं असतं. सो इथपर्यंत क्लिअर आहे? आता तुम्ही जज करा. आणि आता आपण सगळ्यात शेवटी जाऊया आपल्या मूलाधार चक्रावर. सगळ्यात शेवटी जिथे आपले सेक्शुअल ऑर्गन्स असतात, तिकडे हे चक्र असतं, मूलाधार चक्र. जेंट्स, लेडीज, सेक्शुअल ऑर्गनचे तिथे आपलं हे चक्र असतं, मूलाधार चक्र, ज्याचा रंग आहे रेड. ओके, आता आपण या चक्राबद्दल जाणून घेऊया. मूलाधार चक्र. मूलाधार चक्र काय करतं, तर त्याचा रंग आहे लाल, सेक्शुअल ऑर्गन जवळ असतं, हे तुम्हाला सांगितलं. आता हे चक्र का बरं गरजेचं आहे? हे चक्र जर तुमचं ऍक्टिव्हेट असेल तर तुम्ही खूप छान फील करता, तुम्हाला असं फ्रेश वाटतं. पण हे चक्र जर तुमचं ब्लॉक असेल तर तुम्ही नर्वस फील करता, तुमच्यामधला उत्साह कमी होतो. आणि सगळ्यात महत्वाचं, हे चक्र असं दाखवतं की तुमच्याकडे किती पैसा आहे किंवा भविष्यात तुमच्याकडे किती पैसा येणार आहे. त्यामुळे हे चक्र तुमच्या पैशाला शो करतं. म्हणून या चक्राला विशेष हील करणं फार फार गरजेचं आहे. बघा, आता तुम्ही जज करा तुमच्याकडे हे चक्र तुमचं ऍक्टिव्हेट आहे की नाही. गरजेपुरताच पैसा येणं. एखादं मोठं संकट आलं ना, त्या संकटापुरताच माझ्याकडे पैसा तो येतो आणि माझं ते संकट निघून जातं. बघा, मी सांगते तुम्हाला काय काय उदाहरण. खूप छोटे 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 मोठे असे फायनान्शियली प्रॉब्लेम सतत चालू असतात आणि आयुष्यामध्ये नुसती ऍडजस्टमेंटच करावी लागते पैशांप्रती. रोज ऍडजस्टमेंट करा आयुष्यामध्ये. लग्न झाल्यापासून मॅडम ऍडजस्टमेंटच करत आली. सो तुमचं हे मूलाधार चक्र कुठेतरी ऍक्टिव्हेट नाहीये, कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. काही लोकांनी तुमच्याकडून पैसे घेतलेले असतात. मॅडम, मी तुम्हाला एका महिन्यानंतर या अमुक अमुक तारखेला पैसे देणार आहे, तुमच्या अकाउंटमध्ये पाठवते. ठीक आहे, ती अमुक अमुक तारीख येते, तुम्ही त्यांना कॉल करा. मॅडम, तुम्ही म्हणालेत मी तुम्हाला पैसे दिले होते काही, तुम्ही म्हणालेत या दिवसाला पाठवते, मग म्हणून मी तुम्हाला फोन केला. हो मॅडम, ते कामच झालं नाही हो माझं, मग फलाना झालं थलाना झालं, असं काहीतरी सांगून तुम्हाला एक्सक्यूज देतात आणि चालढकलपणा करतात. म्हणजेच ते पैसे येता येता राहतात, तुमच्याकडे येतच नाही. पेमेंट तुमचे स्टक होतात कुठेतरी सहजपणे. कुठेतरी सहजपणे तुम्ही पैसे देता, इन्व्हेस्ट करता आणि ते अडकले जातात, स्टक होतात. सो येस, डेफिनेटली तुमचं रूट चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे आणि त्या रूट चक्रावर तुम्हाला काम करणं फार फार गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये होत असतील तर डेफिनेटली तुम्हाला तुमच्या रूट चक्रावर काम करावं लागणार आहे. इवन सगळ्याच चक्रांवर काम करावं लागणार, कारण हे चक्र एकमेकांची रिलेटेड आहेत आणि सगळेच चक्र फार फार महत्वाचे आहे. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे का? सो आज आपण सगळ्या चक्रांची माहिती घेतली, आपण रेकीची हिस्ट्री जाणून घेतली, रेकी कुठे कुठे काम करते हे जाणून घेतलं. आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण होईल, मॅडम, चक्रांचा आणि रेकीचा संबंध आहे म्हणताय तुम्ही, मग आम्ही असं काय करावं की जेणेकरून आमचे चक्र बॅलन्स व्हायला थोडीफार मदत होईल? आहे हा प्रश्न सगळ्यांच्या मनात. येस, डेफिनेटली. त्यासाठी आपल्याला रेकीद्वारे आपल्या चक्रांचं रेकीद्वारे मेडिटेशनद्वारे आपल्या चक्रांना बॅलन्स करायचंय, हील करायचंय, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये आता 90% प्रॉब्लेम आहेत, ते हळूहळू कमी होऊन कुठेतरी 60% किंवा 70% प्रॉब्लेम कमी होतील. आणि त्याचबरोबर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप छान रिझल्ट मिळायला सुरुवात होईल. सो इथपर्यंत क्लिअर आहे? सगळ्यांचं क्लिअर असेल तर एक थंब दाखवा. येस. बरं, आता तुम्ही स्वतःला जज केलात. ओके. किती पर्सेंटेज आलेला आहे? 60% घेऊया आपण आता, कारण एक एक आपला सहस्र चक्र आपण सोडलेला आहे. सो आपण 60% पैकी तुम्हाला किती टक्के मार्क्स मिळालेले आहेत, मला चॅट बॉक्समध्ये मेसेज करा.
येस, चॅट बॉक्समध्ये मेसेज. ओके, कोणाचं 40%, कोणाचे 30%. नॉट बॅड. तुम्ही स्वतः हे अग्री करता, स्वतः मान्य करता, ऍक्सेप्ट करता, दॅट्स गुड. 55, 40, 60 कोणाचेच होऊ शकत नाही, इम्पॉसिबल. 60 असणारी व्यक्ती या वेबिनार अटेंड नाही करणार. मॅक्झिमम 30, 25, 40 एवढंच असू शकतं, त्याच्या पलीकडे नाही. हे तुम्ही स्वतःला जज करता, कारण आपण कधीच आपल्याला कमीपणा आणून देत नाही. त्यामुळे हे तुमच्या पद्धतीने तुम्ही जज केलेलं आहे. पण कुठल्याच व्यक्तीला 60 मिळू शकत नाही. येस, 30, 35, 40, येस, राईट राईट, तुम्ही अनलाइज केलेलं आहे. ज्यांनी 30, 40 लिहिलेलं आहे त्यांनी अगदी एक्झॅक्टली अनलाइज केलेलं आहे. हा, 50 पण जेमतेम ठीक आहे. आता मला माहित नाही तुम्ही स्वतः कसं जज केलेलं आहे. येस, एक्झॅक्टली. 85, माय गॉड, 85 इम्पॉसिबल. शक्यच नाही 85. 85 असणारी व्यक्ती वेबिनार कधीच अटेंड करणार नाही. तिचा वेळ ती चांगल्या कामामध्ये घालवणार. ज्या व्यक्तींना लाईफमध्ये काही प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा स्वतःचं लाईफ हील करायचं आहे, त्याच व्यक्ती हे वेबिनार सेशन अटेंड करतात, की या माध्यमातून आम्हाला काहीतरी रिझल्ट मिळायला पाहिजे आणि त्यानंतर आमच्या लाईफचं काहीतरी लाईफ पर्पज आम्हाला कळायला पाहिजे आणि तो उद्देश साध्य करण्यासाठी इथे येतात. ठीक आहे ना? येस, थँक्यू, थँक्यू सो मच. सो आज आपण 7 चक्र पाहिले. उद्या या चक्राला हील कसं करायचं मेडिटेशनद्वारे आपण ते बघणार आहोत. आणि त्यानंतर आपण बघणार आहोत ऑरा म्हणजे काय. ओके, मग टप्प्याटप्प्याने आपण एक एक गोष्टी क्लिअर करणार आहोत. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर आहे? येस. आणि थँक्यू सो मच. तुम्ही छान कॉम्प्लिमेंट्स देता, त्याबद्दल खूप खूप आभार तुमचे. थँक्यू, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू ऑल. श्री स्वामी समर्थ. उद्या भेटू ठीक 2:15ला. थँक्यू सो मच.